सी फूड खाणाऱ्यांनी आजची रेसिपी तर मुळीच चुकवायची नाही, कारण मी घेऊन आलेली आहे फक्त 5 मिनिटामध्ये तयार होणारा झिंगा फ्राय रेसिपी. इतकी खुशखुशीत आणि चविष्ट होते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवाल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही छोटे छोटे टिप्ससुद्धा सांगणार आहे, शेअर करणार आहे. त्यामुळे तुमचे झिंगे कधीच रबरासारखे कडक होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सीमाज व्लॉग्स अँड किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल झिंगा फ्राय. सी फूडमध्ये झिंगा हा सर्वात बनवायला अगदी सोपा प्रकार आहे. कमी वेळेमध्ये तयार होतो, चवीला मस्त लागतो आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी सर्वात प्रथम आपण 300 ग्रॅम इथे झिंगे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक धागा असतो, तोही आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत हे मसाले. सर्वात प्रथम आपण इथे ॲड करणार आहोत हळद, तिखट, धने जिरे पूड, अद्रक लसणाची पेस्ट, गरम मसाला आणि मीठ. आणि त्यानंतर आपण असे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि इथे मी गरम मसाला घातलेला आहे. तर आता लिंबाचा रससुद्धा आपण घालून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने मी अर्धा लिंबाचा रस इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित त्यानंतर एकजीव करून घेतलेले आहे आपले मिश्रण. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि हे मिश्रण आपल्याला किमान 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे. त्यामुळे मसाल्याची चव झिंग्यामध्ये छान मुरते. त्यामुळे हे आपण साईडला ठेवूया. आता 15 ते 20 मिनिट झालेले आहे. चला तर आता कढाई घेऊया. कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एकदम सर्व झिंगे एकदमच घालायचे नाही आहे. तुमच्याकडे जर जास्त झिंगे असतील तर तुम्ही 1 ते 2 बॅचेसमध्ये हे करून घेऊ शकता. एकदम जास्त आपल्याला घालायचे नाही आहे. चला तर आता आपलं तेल गरम झालं की नाही बघूया. चला, आपलं तेल गरम झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपण आता झिंगे ठेवूया आपल्या तेलामध्ये. आणि इथे एक महत्त्वाची टीप, ती म्हणजे झिंगे जास्त वेळ आपल्याला शिजवायचे नाही. जास्त वेळ जर शिजवले तर ते कडक होतात आणि त्यांची चवसुद्धा कमी होते. झिंगे छान सोनेरी रंगाचे झाले की बाहेर काढावेत. जास्त वेळ जर शिजले तर ते खरंच रबरासारखे होतात. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ शिजवू नका. इथे आपल्याला जास्त एक साधारण 2 ते 2.5 मिनिटं फक्त एका साईडने आपल्याला कुक करून घ्यायचे आहे व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने मी ठेवलेले आहे, कढाईमध्ये घातलेले आहे आता तेलामध्ये. आता आपण कवर करून घेऊया आणि फक्त 2 ते 2.5 मिनटे आपण ठेवणार आहोत. तोपर्यंत मी ती कोथिंबीर आपली क्लीन करून घेणार आहे, बिकॉज मला गरज आहे ह्यामध्ये नंतर घालण्यासाठी. तर एकदा चेक करून घेऊया. हे बघा, 2 ते 2.5 मिनिटे झाल्यानंतर मी एकदा चेक करून घेतलेली आहे आणि सर्व झिंगे एकदा टर्न करून घेतलेले आहे. आणि पुन्हा आपल्याला 1 ते 2 ते 2.5 मिनिटांसाठी पुन्हा आपल्याला ठेवायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने त्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा कवर करून घ्यायचं आहे आणि फार तर फार 2 ते 3 मिनटे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहे पुन्हा कवर करून. हे बघा, आपले 2-3 मिनटे होत झालेले आहेत ऑलमोस्ट. आता आपण चेक करूया. हे बघा, किती छान असं सोनेरी रंग आलेला आहे. आता हे झिंगे कुक झालेले आहेत की नाही ते कसे ओळखायचे, तर सी आकारमध्ये जर झिंगे आले तर ते व्यवस्थित कुक झालेले आहे. आणि अगदी गोल आकारामध्ये जर ओसारखे गोल आकारात जर आले तर ते जास्त कुक झालेले आहे असे आपण समजायचे. तर मंडळी, आता आपल्या झिंगा फ्रायला आणखी टेस्टी बनवण्यासाठी मी एक छोटंसं सिक्रेट इन्ग्रेडियंट इथे वापरणार आहे, ते म्हणजे टोमॅटो सॉस. बऱ्याच जणांना वाटेल की झिंगा फ्रायमध्ये टोमॅटो सॉस, पण एकदा हा प्रकार करून नक्की बघा. यामुळे झिंग्यांना हलकीशी गोड, तिखट आणि चटकदार चव येते. विशेष म्हणजे लहान मुलांना तर हा फ्लेवर खूप खूप आवडतो. आता मसाला छान परतून झाला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे टोमॅटो सॉस इथे घालणार आहे. सॉस घातल्यानंतर 1 मिनिट मसाल्यासोबत छान परतून घ्या, म्हणजे छान चव मिळेल आपल्याला. त्यानंतर आपण भरपूर सारी कोथिंबीर इथे ॲड करून घेणार आहे. चला तर इट्स टाईम टू सर्व. आपण जितक्या प्रेमाने आपण रेसिपी बनवली तितक्याच प्रेमाने आपण सर्वसुद्धा करून घेणार आहे. वाव, असा सोपा असा कलर आलेला आहे आपल्या झिंगा फ्रायला. तुम्ही बघू शकता, तोंडाला एकदम पाणी सुटेल बघता क्षणी बरोबर की नाही. तर आपला झिंगा फ्राय इथे रेडी झालेला आहे.
फक्त 5 मिनटामध्ये इतका सुपर्ब असा झिंगा फ्राय आपला रेडी झालेला आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून रसाळ झिंगा तयार झालेला आहे. हा झिंगा फ्राय गरमागरम भाकरी, चपाती, पोळी किंवा वाफळलेल्या भातासोबत अप्रतिम लागतो. जर तुम्हाला आजची 5 मिनटामध्ये तयार होणार आषाढ स्पेशल झिंगा फ्राय रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रमैत्रिणींना आणि सी फूड खाणाऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशा सोप्या, घरगुती आणि चविष्ट रेसिपींसाठी सीमाज व्लॉग्स अँड किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.